नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुशांत आहे. मी एक दारुडा आहे. परमेश्वराची हाय कृपा, सुशांत भाऊ. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या सुंदर विचारांच्या जोरावर सकाळ धरून पिले. सर्वप्रथम ह्या ग्रुपला, ह्या मीटिंगला मी धन्यवाद देतो की त्यांनी परत एकदा बोलण्याची मला संधी दिली. कारण ही दुसरी वेळ आहे शेअर करायची ह्या ग्रुपवरती. पहिला विषय आय थिंक मला वाटते की 12 पायऱ्यांचे महत्व हा होता. आणि आता एक आठवड्यापूर्वी, बहुतेक या आठवड्यामध्ये झालेला आहे तो विषय. आणि आजचा विषय मित्रांनो इंटरेस्टिंग आहे याच्यासाठी, कारण की मार्गदर्शकाचं महत्व. तर मार्गदर्शक हा कसा असावा किंवा कसा निवडावा, किंवा तो काय, त्याचं इम्पॉर्टंट काय आहे माझ्या लाईफमध्ये, किंवा प्रोग्रामला घेऊन अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये त्याची काय गरज आहे मला. तर मित्रांनो, मी माझ्या अनुभवातून शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. छान विषय आहे. तसं बघायला गेलं तर मार्गदर्शक हा माझा लहानपणापासून वेगवेगळे मार्गदर्शक राहिलेले आहेत मला. जसं की बघा, आता मी लहानपणी, मला आहे ना बॅट बॉल खेळता येत नव्हतं. तर आमच्या चाळीमध्ये आहे ना एक यंग मुलगा होता. तो मला बॅट बॉल खेळायला शिकवायचा. आता तो माझा मार्गदर्शकच झाला होता त्यावेळेस थोडक्यात. त्यानंतर मी मोठा झालो, शाळेमध्ये जायला लागलो. शाळेमध्ये गेल्याच्या नंतर मला काही गणित जमायचे नाही. मग आमच्या चाळीमध्ये आहे ना काही मुलं मुली एकत्र बसून आहे ना ते अभ्यास करायचे. आणि ते त्यांचे प्रॉब्लेम जे काही असायचे गणिताचे किंवा इतर विषयांचे ते सॉर्ट आउट करायचे. आणि मी त्यांच्यामध्ये जाऊन आहे ना बसायचो. आणि तेही मला मार्गदर्शन करायचे, अरे हे असं नाही, असं असतं गणित, हे असं नाही, याला असं असं समीकरणं जोडावी लागतात. आणि ते जसे सांगायचं ना तसं मी आहे ना कृती करण्याचा प्रयत्न करायचो. आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा बरं का मित्रांनो. आता ते तर लहानपणीचे मित्र झाले. नंतर आता तरुण अवस्थेत आलो. तरुण अवस्थेत असताना, मी कॉलेजमध्ये असताना आहे ना, माझ्या बरोबरचे जे मित्र होते ना माझे, त्यांच्या गर्लफ्रेंड्स वगैरे असायच्या. आणि मला खंत एका गोष्टीची असायची की माझी एकही गर्लफ्रेंड नव्हती. म्हणून मी त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे बऱ्याच वेळा की अरे भाई, तू कैसे पटाता है यार लडकी को, मला थोडेसे टिप्स दे ना. आणि मी ते फॉलो करायचो. आता योगायोग असा की मला एकही मुलगी पटली नाही कॉलेजच्या लाईफ मध्ये माझ्या. पण मी ते फॉलो केलेले रूल्स, त्याने सांगितलेल्या सूचना मी फॉलो केलेल्या. आणि आता आणखीन मोठं झालो, जॉबला लागलो, पैसे कमवायला लागलो. आणि मग त्याच्यानंतर जे आहे ना, मी ज्या एसटीडी बूथ मध्ये जॉबला होतो ना, मी एसटीडी बूथ मध्ये पहिला माझा जॉब होता. 700-800 रुपये सॅलरी होती. त्यावेळेस खूप वाटायचे ते पैसे, 2004-2005 साली. आणि ते एसटीडी बूथ मध्ये ना काही माझे मित्र बनले होते, म्हणजे रिक्षा स्टँडवाले किंवा मग दुकानवाले, चिक्की विकणारे. आता लोणावळा म्हणजे कसं, चिक्की वगैरे फेमस आहे आमच्याकडे. मग ते पोरं वगैरे दिवसभर ती कामं करायची. आणि संध्याकाळी ते एसटीडी बूथ वर ते जमायचे एकत्र. आणि खूप जोर जोरात ओरडायचे. आणि धिंगाणा घालायचे, मजा करायचे, मस्ती करायचे, हसायचे आणि नाचायचे. मी विचार करायचो, राव ही मुलं, हे माझे मित्र सकाळपासून तर व्यवस्थित असतात, नॉर्मल बिहेव करतात. संध्याकाळी 6:30-7 वाजल्याच्या नंतर ह्यांचं बिहेवियर चेंज कसं होतंय, ह्यांचं वागणुकीमध्ये बदल कसा होतो. आता मी लहानपणापासून मला आहे ना कुतूहल खूप असायचं बरं का एखाद्या गोष्टीचं. म्हणजे मला आकर्षण खूप असायचं की हे का असं घडतं बाबा, त्याच्या मागं काय आहे. म्हणून मी एकाला विचारलं, एक रिक्षावाला मित्र होता. त्याला विचारलं, यार तुम्ही लोक काय करून काय येता असं, सकाळपासून तर व्यवस्थित राहता आणि सडनली तुमच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स कसा येतो 7 वाजल्याच्या नंतर. आणि त्याने मला उत्तर दिलेलं त्यावेळेस, अरे बाबा तुला अजून मिशा नाही फुटलेल्या, तू नको या भानगडीमध्ये पडूस. मी म्हटलं, म्हणजे असं कोणती गोष्ट आहे की जी मी करायची नाही आता या वयामध्ये. तर मी राहून 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 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, आठवडाभर त्याच्या मागे लागलो. आणि त्याच्यानंतर तो वैतागला. आणि नंतर त्याने मला सांगून टाकलं, अरे बाबा आम्ही दारू पितो, आम्ही दारू पितो, कोण बियर पितो, कोण विस्की पितं. आणि माझ्या मनामध्ये ते कुतूहल,
अरे म्हणजे दारू पिल्याच्या नंतर ह्यांच्यामध्ये एवढा बदल होतोय. म्हणजेच काय की त्या दारूमध्ये काहीतरी असावं, जेणेकरून ह्यांच्यामध्ये तो बदल होतोय. आणि मग त्याला मी सांगितलं, म्हणलो यार मी घेतली तर. आणि तो म्हटलं की घ्यायला काय ना बाबा, बघ तुझ्यावरती येते. आणि सर्वस्व निर्णय माझा होता तो. मी काहीतरी 46 रुपये 50 पैशाला किंगफिशर स्ट्रॉंगची बाटली होती त्यावेळेस. त्याला पैसे दिले आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली सगळं चालू होतं तो कारभार. कारण की मला वाईन शॉप कुठे आहे ते सुद्धा माहिती नव्हतं त्यावेळेस. वाईन शॉपचा आणि माझा काही संबंध पण नव्हता त्यावेळेस. आणि आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली मी एक 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 पाऊल टाकत गेलो. तो म्हटला एवढे एवढे पैसे दे, मी तेवढे दिले. त्याच्यानंतर म्हटलं की संध्याकाळी अमुक अमुक चकण्याचा बंदोबस्त करून ठेव, मी घेऊनच येतो. मग आम्ही एका चायनीज वरती बसलो. म्हणजे टोटल मार्गदर्शन त्याचं चालू होतं आणि मी फक्त फॉलो करत गेलो रूल. पण पहिल्यांदा जी बियर पिली ना मित्रांनो मी, त्या बियरचा वास नाही आवडला, तिचा रंग नाही आवडला, त्याची चव. पण तिने दिलेला आहे ना, इम्पॅक्ट खूप आवडला मला. एकदम मस्त फील झालं, एकदम हलकं फील झालं. आणि ज्या मित्राने मला घेऊन आला होता ना ती दारू, तो मित्र एकदम माझा जिगरी, एकदम जवळचा बनला. कारण वयाने तो मोठा माझ्यापेक्षा. आणि त्याच्यामध्ये मी नुकताच पहिलीच दारू पिलेली त्याच्याबरोबर. आणि दारू पिल्याच्या नंतर जो कॉन्फिडन्स आला ना माझ्यामध्ये, मी म्हणलो भाई हा एकमेव असा व्यक्ती आहे की ज्याने मला एकदम फ्री करून टाकलं, एकदम मोकळं केलं. कारण त्या दिवशी मी रात्री काय बडबड केली, कोणाला काय शिव्या घातल्या का नाही घातल्या मला आठवत नाही. मी रात्री घरी गेलो, जेवलो नाही जेवलो मला आठवत नाही. मी झोपलो. आणि सकाळी उठून ज्या वेळेस परत एसटीडी बूथ वर त्या कामाला गेलो ना, तो तिथेच रिक्षा स्टँडला तिथे रिक्षा लावायचा. तो तनतन तनतन करत आला माझ्याकडे वाईन शॉप मध्ये, आपलं सॉरी वाईन शॉप मध्ये, त्या एसटीडी बूथ मध्ये. आणि मला म्हटलं की अरे तू तुझी आहे ना लायकी नाही म्हणतो दारू प्यायची. मी म्हणलो काय झालं काय. तो म्हटला अरे तू एक बियर पिलीस आणि गावभर केलीस. म्हटलं तू परत नको माझ्या बरोबर बसू प्यायला. आणि मी म्हटलं केलं काय. तो म्हणला अरे काय जोर जोर ओरडत होता, शिव्या देत होता आणि असं न तसं, तुम्हाला पण शिव्या दिल्या म्हटला. आता एखाद्या नॉर्मल व्यक्तीला ह्या कृत्यावरती आहे ना पश्चाताप होईल किंवा लाजल्यासारखं होईल. पण माझी छाती फुगून आली. अरे बोले तुला शिव्या दिल्या मी. वयाने एक तर तो मोठा, आणि मी कधी एवढ्या मोकळेपणाने जोर जोरात बोललो नाही. लहानपणापासून घाबरलेल्या अवस्थेत असायचो. आणि मी त्याला धन्यवाद केले त्या दिवशी सकाळी. अरे बोला थँक्यू यार. तुला कसलं थँक्यू, तू परत बसू नको माझ्यावर प्यायला. पण मित्रांनो, त्याच्यानंतर माझं पिणं जे आहे ना ते कधीतरी व्हायला लागलं. आठवड्यातून एक वेळा, महिन्यातून एक वेळा, कधीतरी फंक्शन मध्ये. पण मला मला कुणीही विचारलं ना की अरे तुला पहिली दारू प्यायला कुणी शिकवली किंवा तुझ्याबरोबर पहिली दारू कुणी पिली, तर मी त्याच्याकडेच बोट करायचो. मी त्यालाच दाखवायचो की यानेच मला पहिली दारू पाजलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तो मार्गदर्शक बनला. तो मार्गदर्शक बनला माझा. आता जसं दारू पिण्याच्या ह्याच्यामध्ये तो मार्गदर्शक म्हटलो आता. कारण जी गोष्ट मला माहित नाहीये, जो मार्ग मला माहित नाहीये, तो मार्ग दाखवणारा व्यक्ती म्हणजेच मार्गदर्शक. आता मार्गदर्शक वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी सुद्धा मार्गदर्शक बनतो. एखाद्याला माझ्याकडून काहीतरी हवं आहे आणि ते त्याला हवं आहे आणि त्याच्यासाठी तो मला काहीतरी सल्ले देतोय आणि ते सल्ले मी फॉलो करतोय. आणि मला काय वाटतंय की हा माझा हितचिंतक आहे किंवा हाच माझा मार्गदर्शक आहे. आणि मी त्या ट्रॅप मध्ये अडकतो, फसतो आणि तो जसा बोलेल तसं वागतो. पण मला हे नसतं माहिती की त्याच्यामध्ये माझा फायदा होणार की नुकसान होणार आहे. आंधळा विश्वास मी त्याच्यावरती ठेवत जातो आणि नंतर खड्ड्यात पडतो. आणि नंतर पश्चातापाच्या व्यतिरिक्त माझ्या हातामध्ये काहीच उरत नाही. आता लहानपणापासून मला असे अनेक मार्गदर्शक भेटले. काहींनी चांगला मार्गही दाखवला आणि काहींनी वाईटही मार्ग दाखवला. पण त्या मार्गावरती चालायचं का नाही चालायचं हा सर्वस्वी माझा निर्णय होता. ज्यांनी मला चांगला मार्ग दाखवला कधीच त्या मार्गाने चाललो नाही मी. आणि ज्यांनी मला वाईट मार्ग दाखवला तो मला हवाहवासा वाटला. आणि म्हणून माझ्या आयुष्याचं जे आहे ना तो ट्रॅक चेंज झाला. कॉलेज नंतर तर पूर्ण मी बदलून गेलो.
पैसा हातामध्ये यायला लागला, दारू आयुष्यात आली आणि आयुष्य पालटून गेलं माझं. हा, हॅलो, सॉरी बरं का, फोन आला होता मित्र. तर माझं आयुष्य जे आहे ना, ते हळूहळू आता बदलायला लागलं. मी कधी त्या ट्रॅकला लागलो माझं मला कळालं नाही. मी कधी त्या दारूच्या आहारी गेलो माझं मला कळालं नाही. दारू पिण्याचं प्रमाण इतकं वाढायला लागलं की एक 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 सगळे मित्र परिवार नातेवाईक सगळे दूर व्हायला लागले माझ्या. आणि मला कुणीही मार्गदर्शन करायला तयार नाही राहिलं आता, कारण मी समजवण्याच्या पलीकडे गेलेलो. एखादा म्हटला, अरे आता दारू नको पिऊ, वाट लागली आयुष्याची, संसार उद्ध्वस्त झालाय तुझा, तब्येत खालवायला लागलेली आहे, कुणी विचारत नाहीये तुला, नोकरी गेलीये तुझी, पैसा गेलाय तुझा. मी त्याचं कधीच मार्गदर्शन नाही घेतलं. उलट त्याला मी उलट उत्तर करायचो, तुझ्या घरचं राशन मी घेतोय का, तुझ्या पैशाची दारू मी पितोय का, तू माझं घर चालवतोयस का. अशा लोकांचं मार्गदर्शन किंवा अशा लोकांचे सल्ले सूचना ऐकणं टाळायला लागलो, किंवा त्या लोकांनाच टाळत होतो. शक्यतो मला सल्ले दिलेले व्यक्ती बिलकुल आवडत नाही. मला सूचना करा तुम्ही, पण सल्ले देऊ नका, हे माझं ठाम मत. आणि जरी तुम्ही सल्ले दिले, त्या सल्ल्यांवरती चालायचं का नाही चालायचं तो सर्वस्वी माझा निर्णय असतो. आणि मित्रांनो, ज्यावेळेस माझी हालत अशी झाली, म्हणतो व्हिडिओ कोणाचा तरी चालू आहे, की मला सल्ले देणं लोकांनी किंवा मार्गदर्शन करणं, सल्ले देणं हे बंद करून टाकलं होतं शेवटच्या काळामध्ये. कारण की त्यांना एक गोष्ट कळाली होती, याला सांगूनही काही उपयोग नाहीये, गॉन केस आहे हा, आता बाहेर गेलेली केस आहे. याला जर काय बोलायला गेलं ना, हा उलट उत्तर करतो आपल्याला, त्याच्यापेक्षा याला न बोललेलं बरं. सुरुवात झाली माझ्या घरापासून. माझ्या बायको, हा सॉरी मित्रांनो, परत एक फोन आलेला, आता ही फोनची. तर माझ्या घरापासून सुरुवात झाली. माझ्या बायकोने मला सांगणं सोडून दिलं, कारण तिला माहिती आहे, हा घराच्या बाहेर पडला की हा काही व्यवस्थित घरामध्ये येणार नाहीये, दारू पिऊनच येणार. इतकी भयानक अवस्था झाली होती. साहेबांनी मला सांगून 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 कंटाळले. साहेब म्हटले की जर तू आता दारू पिऊन जर ऑन ड्युटीवरती राहिलास तर तुला कामावरून काढण्यात येईल. तेही मला पटत नव्हतं. तेही मी डोक्यावरून, नाही का, कानावरून गेल्यासारखं घालवायचं. फायनली माझी इतकी भयानक अवस्था झाली, वाईन शॉपच्या समोर भिका मागत बसलो. या अवस्थेमध्ये मला एक गोष्ट कळाली, एक तर दारू पित पित मर, नाही तर कायमची दारू बंद कर. पण दुसरा मार्ग मला भेटत नव्हता. मला मार्गदर्शन करणारं कोण भेटत नव्हतं, की तू जा तिकडे त्या मीटिंग मध्ये जा वगैरे, नाही का, ह्या गोष्टी. मग एक दिवस सडनली असा एक व्यक्ती मला भेटला की त्याने सांगितलं, मी 8 महिने दारू नाही पिलेली, आणि तो अमुक अमुक कुठेतरी जातो संस्थेमध्ये मीटिंगला वगैरे, संस्था वगैरे नाही बोलला तो मीटिंगला जातो. आणि मी त्याचं दारू पिणं पाहिलं होतं त्यावेळेस. तो 8 महिने काय 8 मिनिटं पण दारूपासून लांब नव्हता राहू शकत. आणि त्याने 8 महिने कशी काय दारू बंद केली किंवा सोडली असं मला वाटलं. आणि मग मी तर म्हंटलो, यार मी तर 5 मिनिटं पण नाही राहता येते मला दारूपासून लांब, मग हा असा कुठे जातोय. मग त्याने मला सांगितलं की अशा अशा ठिकाणी बाबा मीटिंग चालते. आणि फायनली तो दिवस उजडला. रविवार होता, सायंकाळचे 6:30 पावणे 7 वाजता मला दारू प्यायची हुक्की आली. ती घंटी वाजली आणि मी घरातून निघालो दारू पिण्यासाठी. कारण तोपर्यंत सगळं गेलेलं माझं, नोकरी गेलेली, बायको ने हाकलून दिलेलं घरातून, भिका मागत होतो, कोणी विचारत नव्हतं, मित्र कोणी राहिलं नव्हतं, पैसा राहिला नव्हता, 2-3 टाइम दारू कशी मिळेल, 2 टाइम जेवायला कसं मिळेल, एवढं फक्त मी बघायचो. अशा अवस्थेमध्ये फायनली त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संस्थेचा मला मेसेज भेटला. मला कोणी उचलून असं त्या मीटिंग मध्ये टाकलं नाही किंवा ठेवलं नाही किंवा घेऊन गेलेलं नाहीये. मला एक गोष्ट फक्त कुतूहल, ते माझ्या आतमध्ये तोपर्यंत जागा होतं. जसं दारू पिण्याचं मला कुतूहल पहिल्या दिवशी ते जागा झालं होतं ना, अरे काय करतात हे लोक, जाऊन नाही का पिली पाहिजे, सेम कुतूहल मला मीटिंग बद्दल जागृत झालं त्या दिवशी. आणि त्याला मी म्हणेल की परमेश्वराची कृपाच झाली. कारण त्या दिवशी मी चाललो होतो दारू प्यायला, पण योगायोग असा की कुतूहलापोटी मी म्हणलो जाऊन फक्त बघूया त्या मीटिंग मध्ये काय चालतंय, आणि मग नंतर आपली दारू प्यायला मोकळं. मी मीटिंग मध्ये गेलो, काही सभासद बसलेले. आता सुगत भाऊ जसे चेअरपर्सन आहेत, तसं चेअरमन होता फिजिकल मीटिंग मध्ये.
आणि मी म्हटलो की यार ही कधी संपणार आता. आणि जसे शेअरिंग चालू झाल्या सभासदांच्या, त्या शेअरिंग मधून मला एक एक गोष्टी आयडेंटिफाय व्हायला लागल्या. कोणी म्हटलं की मला बायकोने सोडून दिलंय, कोणी म्हटलं की मी चोरी केली दारू पिण्यासाठी, कोणी म्हटलं मी दारू पिऊन पडलो, कोणी म्हटलं की अमुक केलं, माझी नोकरी गेली, माझा पैसा गेला, माझे. मी खुर्चीवरती बसल्या बसल्या विचार करतोय की अरे हे तर सगळं माझं गेलेलं आहे. आणि ह्या लोकांचं ऑलरेडी पहिलं गेलो होतं पण त्यांना आता भेटायला लागले. आणि त्यावेळेस मला पहिलं राईट डायरेक्शन भेटलं, एक मार्ग भेटला की बॉस आता माझी दारू जर ह्या संस्थेत नाही ना थांबली तर जगाच्या पाठीवरती कुठंच नाही थांबणार. कारण मी सगळे उपाय करून अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आलेलो आहे. मी डॉक्टरकडे गेलो, मी ते कोंबडं बकरं भगत हे ते सगळे करून मग इथं आलोय. ते औषधं पिवते सगळं खाल्ले मी. माझी दारू सुटायचं काही नाव नव्हती घेत. पण इथं ज्यावेळेस एक सभासद, एक अल्कोहोलिक ज्यावेळेस दुसऱ्या अल्कोहोलिक बरोबर त्याचे दुःख शेअर करतो किंवा अनुभव शेअर करतो आणि तिथून रिकव्हरीला सुरुवात होते. हे बिग बुक मधलं वाक्य आहे बरं का, प्रस्तावनेमधलं. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो माझी ती सुरुवातच होती. कारण तो मीटिंग रूम जो होता ना, तो सगळ्यात पहिला माझा मार्गदर्शक. मीटिंग रूम मध्ये शेअर करणारे सभासद, ते सगळेच्या सगळे सभासद, ज्यांनी शेअरिंग केली होती तेही आणि ज्यांनी नाही केली तेही, ते सगळेजण माझे मार्गदर्शक बनले पहिल्याच मीटिंगला. आता काही महिने मी मीटिंग केली, दारू थांबली. जसं मी गेल्या मीटिंग मध्ये शेअर केलं, नवीन नवरीचे 4 दिवस माझे, आणि मी बेलगाम घोडा. मला कोणी सल्ले दिलेले आवडत नाही, हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. आणि माझी गडबड काय झाली की मला जर एखादा सभासद चांगलं काहीतरी सांगायला जात असेल ना तर मी शक्यतो टाळायचो. माझ्या मनाला जे पटन ना तेच मी करायचो. आता अल्कोहोलिक्स अनॉनिमसने जो मार्ग दिलेला आहे, जीवन मार्ग त्याला म्हटलं जातं इथं अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा, ए वे ऑफ लाईफ. तो जीवन मार्ग चालण्यासाठी सगळ्यात पहिली आवश्यकता ही असते की तो जीवन मार्ग काय आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि तो समजून सांगणारा कोणीतरी एक व्यक्ती असतो की जो व्यक्ती ऑलरेडी तो जीवन मार्ग त्याने समजून घेतलेला आहे. जसं की हुशार अभ्यासू मुलगा, किंवा तो जर मी जर त्याच्या संपर्कात आलो तर मी अभ्यासच करणार. एखादा क्रिकेट खेळणाऱ्या मुलाच्या जर मी संपर्कात आलो तर मी त्याच्याबरोबर क्रिकेटच खेळणार. एखादा लफडेबाज मित्राच्या संगतीला आलो किंवा काही मुलांच्या संगतीला आलो तर मी लफडेबाजीच करणार. आता जसं की दारू पिणारा माझा मित्र तो मला दारू प्यायला शिकवणार, खरं तो त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. भजन कीर्तन करणारा माझा मित्र तो भजन कीर्तन करायला शिकवणार मला. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीने ऑलरेडी 12 पायऱ्या घेतलेल्या आहेत, जो ऑलरेडी तो मार्ग चालत आहे, तोच मला त्या मार्गाचं दर्शन घडवणार. तर आता तो मार्गदर्शक किंवा तो स्पॉन्सर, ज्याला स्पॉन्सर असा शब्द आहे, तो मार्गदर्शक. आपल्या इथे 3 प्रकारचे मार्गदर्शक असतात. आता मी तर इनिशियल स्पॉन्सर एक म्हटलं जातं मार्गदर्शक, की जो मीटिंगची तोंड ओळख करून देतो, तो इनिशियल स्पॉन्सर. जो मीटिंगची तोंड ओळख करून देतो, मीटिंग मध्ये काय काय चालत्या घडामोडी हे शेअर करतो किंवा त्याच्या अनुभवातून शेअर करतो, आणि तो 12 पायऱ्यांची तोंड ओळख करून देतो बरं का, तो इनिशियल स्पॉन्सर. आणि 12 पायऱ्यांसाठी एक स्पॉन्सर असतो की जो फक्त आणि फक्त 12 पायऱ्याच सांगतो. तो दुसरं तिसरं काहीच नाही सांगत. मी माझ्या अनुभवावरून सांगतोय, 1 ते 12 पायरी, 13 पण पायऱ्या नाही सांगत आणि 11 पण पायऱ्या नाही सांगत, तो 12च पायऱ्या सांगतो. आणि तिसरा जो असतो तो सेवेमधला स्पॉन्सर असतो, तो सेवेबद्दल मार्गदर्शन करतो. आता मी सेवेबद्दलचं मार्गदर्शक तर घेत, मी इनिशियल स्पॉन्सर पण घेतलेला नव्हता, मी सेवेचा पण स्पॉन्सर घेतलेला, पण मी 12 पायऱ्यांसाठी कारण त्याची मला खूप आवश्यकता होती माझ्या मते बरं का. 1.5 वर्षानंतर मला परत दारू प्यायची इच्छा झालेली, आणि जर दारूपासून कायमस्वरूपी लांब राहायचं असेल तर मला त्याच्यावरती काहीतरी ठोस असं उपाय करणं खूप आवश्यक आहे. तर आता अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संस्थेमध्ये ज्या वेळेस मी आलो त्याच्यानंतर 1.5 वर्षानंतर मला तो मार्ग फायनली भेटला.
मला भीती काय होती या 1.5 वर्षामध्ये बरेचसे मी अनुभव शेअरिंग ऐकल्या, त्याच्यामधून मला एक भीती काय होती, ती भीती पण शेअर करणं खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. कारण वेगवेगळे विचारधारणेने आलेले सभासद इथे वेगवेगळे विचार घेऊन आलेले, त्यांचे वेगवेगळे विचार. आता त्यांनी ज्या पद्धतीने 12 पायऱ्या किंवा अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम घेतला, त्यांनी ज्यांच्याकडून घेतला ते त्यांचेच अनुभव शेअर करणार. आणि मला भीती एक गोष्टीची होती, अरे जर मला सगळी माझी गुपितं एखाद्या व्यक्तीला सांगायची आहे, तर तो व्यक्ती जर तिसऱ्या कोणत्या व्यक्तीला सांगितलं तर, किंवा त्याने अख्ख्या अल्कोहोलिक्स अनोनिमसने माझा बोबाटा करून टाकला तर पूर्ण, ती मला भीती वाटायची. मला इनसिक्युरिटी वाटायची की तो बाहेर कुठं वाच्यता केली तर माझ्या अनुभवांची, मी एवढा ट्रस्ट ठेवून त्याच्यावरती सगळा अनुभव शेअर करणार, आणि त्यांनी कुणाला सांगितलं तर ती भीती. दुसरी भीती काय होती, अरे ती पूर्ण स्टोरी लिहायला लागते का काय आता, लहानपणापासून तर आजपर्यंतचे माझे सगळं पिक्चर अख्खा ती स्क्रिप्ट लिहायला लागणार की काय, 10-10, 15-15 पानं. अरे म्हटलं, मनातल्या मनात मी म्हणायचो एवढं तर अभ्यास मी 10वी 11वीत नाही 12वीत नाही केला कधी. एवढा अभ्यास करायला लागतो, त्यापेक्षा दारू पिलेली परवडेल. मग मला ते स्पॉन्सर मार्गदर्शक वगैरे हा प्रकार नको. हा प्राणी आपल्या आयुष्यातच नाही पाहिजे. दारू नाही ना पिते, गरज काय. अजून एक आणखीन एक भीती मला वाटायची की मार्गदर्शक जो असतो ना, त्याच आहे ना मरेपर्यंत मग ऐकायला लागतं. ही सगळ्यात जबरदस्त मला भीती वाटायची. म्हणजे मार्गदर्शक म्हणला उठ तर उठायचं, मार्गदर्शक म्हणला बस तर बसायचं. सकाळी उठल्याच्या नंतर पहिलं मार्गदर्शकाला फोन लावायचा आणि त्याला सगळ्या घडामोडी सांग. मग तो काहीतरी मला सांगणार, मग त्या पद्धतीने मी वागणार. मग मी असंच करणार, मग मी तसंच करणार. तो ज्यावेळेस बोलणार त्यावेळेस मी करणार. अरे माझं आयुष्य आहे, माझ्या आयुष्यावरती दुसरं कोणीतरी कंट्रोल केलेलं मला कसं चालेल. दारू पिण्याच्या काळात तरी मी असं वागत होतो का, कारण लोक तर मला सांगत होते नको पिऊ नको पिऊ नको असं वागूस, तरी मी तसंच वागायचो जे माझ्या मनाला पटते. आता हिथं आल्याच्या नंतर मला वाटलं की राव ते मार्गदर्शक म्हणजे मी त्याचा गुलाम, तो माझा मालक, तो सांगेल तसं ऐकायचं, उठ तर उठ आणि बस तर बस. अरे यार, नाही नाही नाही, आपल्याला मार्गदर्शक घ्यायचं, त्याच्या घरची कोण भांडी घासत बसणार. त्याच्यामुळे मी टाळाटाळ करत राहिलो. फायनली तो दिवस उजाडला, कारण की तो दिवस उजडण्याच्या मागचं कारणही तेच विचित्र होतं ना, की मला दारू प्यायचे विचार परत यायला लागले होते. आणि म्हटलं आता माझे हातभर फाटलेले आहे, कारण की मी जर आता मार्गदर्शक घेतलं नाही तर कदाचित मी दारू ही भावना माझ्या मनामध्ये रोज एकही मिनिट असं राहत नव्हतं. डोकं माझं जड झालेलं, मला अनुभव माझ्या आतमध्ये इतके साठलेले की मला व्यक्त होण्यासाठी योग्य तो व्यक्ती भेटत नव्हता. आणि फायनली तो दिवस उजेडला ज्या दिवशी मला तो त्या मार्गदर्शकाने, त्या स्पॉन्सरने मला 1 ते 12 पायऱ्या फक्त हार्डली 20 ते 21 दिवसामध्ये सांगितल्या. त्याच्या अनुभवांमध्ये चौथी पायरी लिहायला लावली, अतिशय शॉर्टकट मध्ये, जी मी गेल्या मीटिंग मध्ये मला असं वाटतं बऱ्यापैकी ती मला असं वाटतं 1 आठवडा लागला चौथ्या आणि 5व्या पायरीला. अदरवाईज बाकीच्या पायऱ्या बिग बुक मधूनच त्यांनी सांगितल्या, स्वतःच्या मनाच्या पायऱ्या सांगितल्या नाही. हा सगळ्यात पहिला प्लस पॉइंट होता त्या मार्गदर्शक. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मार्गदर्शक म्हणजे देव नाही, तो सर्वसामान्य माणूस, माझ्यासारखाच बेवडा माणूस. फरक एवढाच होता की त्याला तो उपाय माहिती होता, दारूपासून कसं लांब राहायचे त्या 12 पायऱ्यांच्या टूल्स मधून, पण मला माहिती नव्हतं. म्हणून माझा मार्गदर्शक पहिल्याच दिवशी मला म्हटला, सुशांत की मी तुला 1 ते 12 पायऱ्यापर्यंतच तुझा मार्गदर्शक होणार आहे. आणि मी त्याला मनातल्या मनात विचार केला, यार जर माझं आता डोकं दुखायला लागलं किंवा बायको बरोबर जर माझं आता भांडण झालं, जर मला फायनान्शियल काही प्रॉब्लेम आला किंवा मग काहीतरी कामावरती किरकिर झाली, मग हे प्रॉब्लेम कोण सॉर्ट आउट करणार. मग मला हे त्याला सांगावं लागणार, मग तो मला काहीतरी त्याच्यातून मार्गदर्शन करणार. मार्गदर्शकाचा तोच अर्थ होतो माझ्या मते. पण मार्गदर्शक म्हणजे अल्कोहोलिक्स अनोनिमसनी तो अर्थ सांगितला नाही. बिग बुक मध्ये लिहिलेलं आहे, कृतीची ह्या प्रकरणामध्ये क्लिअर कट शब्दांमध्ये त्यांनी लिहिलेले, मार्गदर्शक हा फक्त 1 ते 12 पायऱ्याच सांगतो तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त बाकी व्यक्तिगत पर्सनल तुमचा तो हे नाहीये, काय म्हणतो त्याला आपण, व्यक्तिगत सल्लागार नाहीये.
तो डॉक्टर नाहीये माझा, तो फायनान्शियल ऍडवायझर नाहीये माझा, तो काय म्हणतो लिगली ऍडवायझर नाहीये माझा. तो फक्त आणि फक्त 1 ते 12 पायऱ्या सांगतो, कारण की त्याच्याकडे तोच अनुभव आहे. आता ह्या दुसऱ्या कामांसाठी जर मला शारीरिक काही प्रॉब्लेम असेल तर बिग बुक मध्ये लिहून ठेवलेले डॉक्टरांना संपर्क साधा. डॉक्टरच जाणू शकतो ना. माझा मार्गदर्शक जर डॉक्टर नसेल तर तो मला कसा काय सल्ला देऊ शकतो त्याच्या बाबतीमध्ये. माझं मग आता काही महिन्यांपूर्वी प्रॉपर्टीचं मॅटर चालू होतं, म्हणून मी माझ्या मार्गदर्शकाचं डोकं नाही खात बसलो, कारण की माझ्या मार्गदर्शक लिगली ऍडवायझर नाहीये. मग मी असा एक सभासद किंवा असा एक व्यक्ती बघितला की जो लिगली ऍडवायझर आहे किंवा त्याला त्याच्यातलं नॉलेज आहे. माझ्या अवतीभोवती जगामध्ये, माझ्या समाजामध्ये अशी लोक परमेश्वराने दिलेली आहेत की जी लोक त्या त्या कामामध्ये माहीर आहेत. आता मी स्वतः वाईनशॉप मध्ये काम करतो, मी 10 ते 6 ड्युटी करतो तिथे. आता तुमच्यापैकी कोणत्याही सभासदांनी मला जर प्रश्न विचारला, मला शिवाज रेगलचा रेट सांगा, मी लगेच सांगेल, कारण मला त्याच्यातलं नॉलेज आहे, माहिती आहे मला. मी लगेच मार्गदर्शन करेल. डॉक्टर बँडी कशी प्यायची तेही मला माहिती आहे, मी त्याचं मार्गदर्शन करेल. आता मला ज्याचं नॉलेज आहे तेच मी समोरच्याला सांगणार. जे माझ्याकडे नाहीये ते मी समोरच्याला कसं देऊ. माझ्या मार्गदर्शकाकडे 12 पायऱ्या होत्या, त्या त्यांनी मला दिल्या, त्याचं तेवढंच काम होतं. आणि ती 12वी पायरी संपल्याच्या नंतर माझ्या मार्गदर्शकाने मला एक गोष्ट त्या दिवशी क्लिअर केली, सुशांत, आजपासून या क्षणापासून तुझं आणि माझं स्पॉन्सर आणि स्पॉन्सीचं नातं, मार्गदर्शक आणि स्पॉन्सीचं नातं आता संपलं. मग मला जरा थोडीशी भीतीच वाटली, धडधड करायला लागली छाती. अरे मग याच्या पुढे काय माझं होणार, मी कोणावरती अवलंबून राहू आता. इथं तर सांगितलंय मार्गदर्शक, मी स्पॉन्सर घेतलं, मी मार्गदर्शक घेतलं, मी मार्गदर्शकाला विचारतो, मी मार्गदर्शक. अरे मी कोणत्या मार्गदर्शकाला विचारू मग. माझाच मार्गदर्शक मला म्हणतोय की तुझं ना माझं नातं आता तुटलं, मार्गदर्शक स्पॉन्सर आणि स्पॉन्सीचं. मग आता पुढे मी काय करू, याच्या पुढे मी कसा सोबर जगू किंवा दारूपासून लांब कसा राहू, मला असंख्य प्रश्न. आणि त्याच्यानंतर तो मला म्हणाला, सुशांत, आजपासून या क्षणापासून तुझा मार्गदर्शक आपल्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस. मग मी म्हटलो अवलंबून कुणावरती राहू, मार्गदर्शकावरती. तर मी तर ऐकले की मार्गदर्शकावरती अवलंबून राहायचंय राव इथं. तो म्हटला की तुला आता अवलंबून राहायचं आहे, तुझी डिपेंडन्सी ही परमेश्वरावरती पडली. त्या दिवशीच त्यांनी मला क्लिअर केलं, ज्या दिवशी मी जर स्लिप झालो, माझा मार्गदर्शकाने मला सांगितलेलं वाक्य, म्हटलं सुशांत, मी जर दारू प्यायला बसलो तर तू माझ्या शेजारी येऊन बसणार आहे का प्यायला. तुला तुझी सॉबरायटी प्यारी आहे का तुझा मार्गदर्शक प्यारा आहे. मी म्हटलो यार माझी सॉबरायटी प्यारी. मग म्हटलं तुझी डिपेंडन्सी ही परमेश्वरावरती पडली पाहिजे, कारण की तो एकमेव असा परमेश्वर आहे की जो तुला दारूच्या पहिल्या घातक गोटापासून लांब ठेवणार. मी नाही. मार्गदर्शकाचं एकमेव काम म्हणजे, मला माझ्या अनुभवातून मी शेअर करतो, मार्गदर्शकाचं एकमेव काम म्हणजे त्याच्या स्पॉन्सीचा हात तो मानत असलेल्या परमेश्वराच्या हातात देणं, एवढंच काम आहे. त्या स्पॉन्सीला परमेश्वराच्या अनुभूतीची जाणीव करून देणं, एवढंच काम आहे त्याचं. स्पॉन्सर म्हणजे कंपाऊंडर आहे, डॉक्टर म्हणजे परमेश्वर आहे. तो कंपाऊंडर डॉक्टरकडे घेऊन जातो माझ्यासारख्या पेशंटला. मी पेशंट होतो आणि ज्यावेळेस माझ्या मार्गदर्शकाने किंवा त्या कंपाऊंडरने डॉक्टरकडे घेऊन गेला त्यावेळेस माझा इलाज व्हायला सुरुवात झाली. तो परमेश्वर माझा इलाज करतोय आज. माझा मार्गदर्शक माझा इलाज नाही करत आहे. माझ्या मार्गदर्शकाने फक्त मला मार्ग दाखवला. या मार्गाने सुशांत जर तू चाललास, मी चालत आहे, तू जर चाललास, तू जर 12 पायऱ्यांचं आचरण करत राहिलास तर कदाचित तू दारूपासून लांब राहशील, आनंदी आणि चांगलं आयुष्य जग. जर तुझी इच्छा असेल तर. नसल तर दारू आहेच. इतकं सोपं आणि सहज करून टाकलं त्याने. त्याच्यावरती मला डिपेंड ठेवला नाही. हा सगळ्यात मोठा झालेला मला फायदा आहे माझ्या मार्गदर्शक. मी माझ्या मार्गदर्शकावरती त्याही वेळेस अवलंबून नव्हतो, कालही अवलंबून नव्हतो आणि आजही अवलंबून नाही राहणार आहे, किंवा आजही नाही आणि उद्याही नाही राहणार आहे.
माझं अवलंबून राहणं हे माझ्या फक्त परमेश्वरावरतीच, ना की कोण. मार्गदर्शक म्हणजे व्यक्ती आहे. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमसची 12वी रूढी सांगते, व्यक्तीपेक्षा तत्वांना महत्व दे. तत्व म्हणजे भगवंत, तो परमेश्वर आहे, तो उच्च शक्ती आहे. तत्वाला महत्व देणं. मला 12 पायऱ्या कोणी सांगितल्या हे जेवढं महत्वाचं नाही ना, तेवढं महत्वाचं आहे की मला 12 पायऱ्या कुणीतरी सांगितल्या. हे तत्व आहे. आणि ज्यावेळेस मित्रांनो माझी ती 12वी पायरी संपली आणि ज्यावेळेस माझ्या मार्गदर्शकाने मला सोडून दिलं ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने मला जाणीव व्हायला लागली, यार मी चुकतोय आणि त्या चुकांमधून शिकतोय. आज आज काय माझ्या हातून चुका होत नाही का? होतात ना. म्हणून मी काय मार्गदर्शकाला फोन नाही करत बसत आज, अरे भाई यार मैंने गाली दी यार उसको, यार नाही देना चाहिए. अरे मी माझ्या बायकोला मारलं राव, तसं नव्हतं करायला पाहिजे. अरे बिग बुकने काय सांगितलंय? घे ना स्वतःची इन्व्हेंट. चूक झाली तर माग ना माफी समोरच्याची. लिहून ठेवले पुस्तकामध्ये. आणि हे एक सांगणारा माझा मार्गदर्शक होता. आज तो माझा मार्गदर्शक नाही, आज तो माझा मित्र आहे. आणि मित्रांनो खोटं नाही सांगत आज, मी शेवटचा माझ्या मार्गदर्शकाबरोबर कधी बोललोय हे पण मला आठवत नाहीये. खूप वेळ झाला त्याच्याबरोबर बोलून मला. आणि जर का मी आता जरी ही मीटिंग संपल्यानंतर जरी फोन केला ना, हार्डली 1 मिनिट त्याच्यावरती बोलत नाही मी, किंवा तो पण बोलत नाही. तो त्याच्या कामात बिझी आहे, मी माझ्या कामात बिझी आहे. ज्यावेळेस त्याचं काही काम असेल त्यावेळेस तुम्हाला फोन करतो, अरे बाबा लोणावळ्यामध्ये काय थंडी वगैरे आहे का, फिरायला यायचे वगैरे वगैरे, काय ट्रॅफिक विफिक काय. किंवा मी कधी फोन लावतो त्याला, अरे बाबा असं असं मी मुंबईमध्ये येतोय, मला भेटायचं असं नॉर्मल गोष्टी. मी प्रॉब्लेम कधीच नाही शेअर करत माझ्या मार्गदर्शकाला. प्रॉब्लेम माझ्या परमेश्वराला माझे माहिती आहेत आणि तो माझे प्रॉब्लेम दूर करतोय आज. माझा मार्गदर्शक माझे प्रॉब्लेम दूर करत नाही. जसा मी स्वभाव दोषांनी भरलेलो आहे, तसा माझा मार्गदर्शकही स्वभाव दोषांनी भरलेला आहे. तो धुतल्या तांदळासारखा नाहीये, हे मला त्याच वेळेस त्यांनी क्लिअर केलेलं आहे. मला म्हटलंय की तुला एकमेव अशी व्यक्ती आहे की जे त्याच्यातून बाहेर काढणार, तो म्हणजे तुझा परमेश्वर. तुझं मार्गदर्शक हे तुझं बिग बुक बनलं पाहिजे. तू अवलंबून त्या परमेश्वरावरती राहिला पाहिजे. या दोनच गोष्टी मला क्लिअर केल्या मित्रांनो. आज मला 12 पायऱ्या घेऊन नाही नाही म्हणता तरी 5.5 वर्ष झाले. हा पावणे पावणे 5.5 वर्ष झाले असतील. या 5.5 वर्षामध्ये मी माझ्या मार्गदर्शका बरोबर आहे ना खूप रेअरली म्हणजे त्याला भेटलोय, त्याच्याबरोबर बोललेलो आहे. पण ज्यावेळेस मी 12 पायऱ्या घेत होतो ना, सलग 21 दिवस त्याच्याबरोबर कंटिन्यू बोलत होतो मी. त्याचं डोकं रात्रीच्या 2-2, 3-3 वाजेपर्यंत खाल्लेले. तो पहाटेच्या 2-2, 3-3 वाजेपर्यंत माझ्यासाठी जागा राहिलेला आहे. मार्गदर्शकांनी ज्यावेळेस मला हे सगळं 12 पायऱ्यांचा कार्यक्रम सांगितलं ना, त्यावेळेस मला त्याने शेवटला सांगितलं, अरे माझे उपकार आता तू कसे फेडणार सुशांत? मी तुला जो वेळ दिलाय ना, आता तो तुझा वेळ आहे ना दुसऱ्या सभासदांना दे. तू माझ्या ऋणातून आपोआप मुक्त हो. पेज नंबर 161 मराठी बिग बुक. जे डॉक्टर बॉब आहे ना त्यावेळेस करायचं ना, त्या मला ज्यावेळेस 12वी पायरी संपली ना, त्याच वेळेस माझ्या मार्गदर्शकाने सांगून की मी तुला जे दिलंय ना फुकट, ते आता दुसऱ्यांना फुकट दे. आणि हे मी 4 कारणासाठी करतो. डॉक्टर बॉब सुद्धा ते 4 कारणासाठी करायचं, तिथे लिहून ठेवले त्यांनी. पहिलं कारण होतं, माझं कर्तव्य आहे. हे माझं कर्तव्य, मी एचा सभासद आहे. मी जर सोबर आहे ना, तर माझं कर्तव्य आहे की दुसऱ्या सभासदांपर्यंत हा संदेश पोहोचवणं. दुसरं आहे, यात चूक आहे. मला मजा वाटते ज्यावेळेस मी 1 to 1 एखाद्या बरोबर आहे ना शेअर करतो ना 12 स्टेप, त्यावेळेस मला खूप मजा वाटते राव. जर मला मजा नसती वाटत ना, तर मी हे काम केलं पण नसतं. ज्यात मला सुख भेटतं तेच मी करतो. मी लहानपणापासून तेच करत आलेलो आहे. मला दारू प्यायला सुख भेटायचं म्हणून मी दारू प्यायचो. आज प्रोग्राम डिस्कस करण्यामध्ये सुख भेटो, मी तो करतोय. माझी चॉईस आहे. तिसरं कारण आहे की ज्या व्यक्तीने मला तो वेळ दिलाय ना, त्याचा वेळ जो मला मौल्यवान दिलाय ना, त्या वेळेचं सोनं करण्यासाठी किंवा त्याचे मी बंधनातून ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी सांगितले की ज्या व्यक्तीने मला वेळ दिलेला आहे, आता माझा वेळ मी दुसऱ्यांना दिला पाहिजे. चौथं आणि महत्वाचं कारण त्यांनी सांगितलं, असं केल्याने म्हणजे दुसऱ्या सभासदाबरोबर ज्यावेळेस मी 12 स्टेप डिस्कस करतो ना, प्रोग्राम डिस्कस करतो ना माझ्या अनुभवातून, असं केल्यामुळे ना माझ्या हातून आहे ना चुका खूप रेअर होतात, खूप कमी होतात. आणि भविष्यामध्ये विमा काढल्यासारखं होतं. मी दुसऱ्यांबरोबर ज्यावेळेस चर्चा करतो ना प्रोग्रामची, त्यावेळेस मला माहिती नाही तो सोबत राहीन नाही राहीन,
पण मी मात्र सोबत राहतोय ना, हेच सगळ्यात मोठं बेनिफिट आहे, हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. प्रोग्राम स्वार्थी आहे मित्रांनो. आणि ह्या कार्यक्रमासाठी ज्या वेळेस मी तयार झालो त्यावेळेस खऱ्या अर्थाने मित्र एक किक बसायला लागली, मला मजा वाटायला लागली. आजही ते करत राहतोय काम. कारण की मला माहिती आहे, मी जर थांबलो ना आता, मी जर इथे स्टॉप झालो ना, तर कदाचित मी दारू नाही पिणार, पण मी त्रासलेला वैतागलेला समाधानी परत एकदा राहणार. माझं फोकस हालून जाणार. पूर्वी माझ्याकडं ध्येय नव्हतं. मी दारू का पितोय, मी आयुष्य का असं वाया घालवलंय, माझ्याकडे काही लाईफला घेऊन तर काही हेच नव्हतं. पण माझ्याकडे काही असं ध्येय सुद्धा नव्हतं. ए मध्ये आलो, ए मध्ये आल्याच्या नंतर मला वाटायला लागलं की दारूपासून लांब राहणं हेच सगळ्यात पहिलं ध्येय आहे. पण आज ते संपूर्ण समीकरण चेंज झालेले आहे. दारूपासून लांब राहणं ही सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे माझी. पण हा संदेश दुसऱ्या मद्यपीडितांपर्यंत पोहोचवणं सगळ्यात पहिली प्रायोरिटी राहिली. जर का हिच्यापासून मी हटलो ना, तर मित्रांनो माझी उतरती कळा लागायला मला वेळ लागणार. म्हणून बिग बुक पेज नंबर 76 वरती लिहिले, कृतकृत्याच्या भावनेने आम्ही गाफील सुद्धा राहू शकतो बरं का. कृतकृत्याच्या भावनेने आम्ही गाफील सुद्धा राहू शकतो. ही अवस्था म्हणजे ही शांतता, आत्मिक शांतता, किंवा ती जी 4-5व्या पायरीनंतर लागलेली किक जी आहे ना, तिला जर टिकून ठेवायची असेल किंवा तिच्यामध्ये जर वाढ करायची असेल ना, तर हा रोजच्या रोज वन डे ॲट अ टाइमचा कार्यक्रम फॉलो कर. मित्रांनो, आजही आचरण करण्याचा प्रयत्न करतो. मी जास्ती लोड घेत नाही आज. मी टेन्शन फ्री लाईफ जगतो आज. पूर्वी खूप डिप्रेशन मध्ये आयुष्य घालवलेले, काळ्याची पांढरी केस झाली, हाती काही आले लागलेलं नाही. आज आज न टेन्शन घेता सगळं काही भेटायला लागलंय मला. बिकॉज ऑफ 12 स्टेप, बिकॉज ऑफ माझा मार्गदर्शक की ज्याने मला हा मार्ग दाखवला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो ज्या मार्गदर्शकाने माझ्या परमेश्वराच्या हातामध्ये हात दिला, तो परमेश्वर आज माझा त्या मार्गाला साथ देतोय. माझा मार्गदर्शक मरेपर्यंत कदाचित नसणार माझ्या बरोबर, पण तो परमेश्वर शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या बरोबर. म्हणून माझा डिसिजन आहे आज की मला कुणाला फॉलो करायचंय, मला कशा पद्धतीने हा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घ्यायचा आहे, किंवा मला कशा पद्धतीने तो मार्गदर्शक निवडायचा आहे. असा मार्गदर्शक की जो मार्गदर्शक माझी गुपित त्याच्या आतमध्ये ठेवेल, ती ताकद त्याच्यामध्ये हवी. असा मार्गदर्शक की जो स्वतःच्या मनाचा कार्यक्रम न सांगता बिग बुक मधला कार्यक्रम सांगेल. असा मार्गदर्शक की तो फक्त मला आहे ना सूचना करेल, सल्ले देणार नाही. असा मार्गदर्शक की जो मार्गदर्शक माझी 5वी पायरी फक्त ऐकून घेईल, एकही शब्द न तोंडातून काढता. मित्रांनो, आज परत एकदा मला ह्या ग्रुपने संधी दिली. खूप छान विषय होता. मनामध्ये एक इच्छा होती की यार असा एखादा विषय नाही का शेअर करा, पण मी खोटं नाही सांगत, मी या विषयावरती अजूनपर्यंत कधीच शेअर केलेलं नाहीये. ही पहिली वेळ आहे माझी मार्गदर्शकाचे महत्व ह्या विषयावरती बोलण्याची. तर मित्रांनो, मला माहिती नाही मी काय अनुभव शेअर केले, पण जे काही केले ना अनुभव शेअर, मी एन्जॉय केली माझी शेअरिंग. मला खूप बरं वाटलं, खूप हलकं वाटलं. एक ग्रॅटिट्यूड व्यक्त केला माझ्या मार्गदर्शकासाठी मी मित्रांनो आज. तर मी सुगत भाऊंचे धन्यवाद देतो, या ग्रुपचे, ऑनलाईन ग्रुपचे धन्यवाद देतो मित्रांनो, नागपूर ग्रुपचे. तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं, धन्यवाद. थांबतो मित्रांनो मी.